राज्यात बहुतांश भागामध्ये स्मार्ट मीटर लागले। गुजरात नंतर महाराष्ट्रात विजेचं बिल कमी। विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर मराठी वाचनाच्या चुकीवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची दिलगिरी। अस्पष्ट प्रिंटमुळे वाचन करताना माझ्याकडून चूक घडली। विधानसभेत नार्वेकरांचे हे स्पष्टीकरण। मी असतो तर पेपरवेट फेकून मारला असता। राहुल नार्वेकरांनी मराठीचे धिंडवडे काढले। नार्वेकरांच्या मराठी वाचनातील चुकांवर राऊतांचा संताप। नार्वेकरांना आता विधानसभा अध्यक्षांच्या पदावरून हटवण्याची मागणी। ठाकरेंचे खासदार ओम बिर्लांना भेटणार। फुटीर खासदारांसंदर्भात बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांचा निरोप। संध्याकाळी 5 वाजता अरविंद सावंत, अनिल देसाई लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार। मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर 3 दिवसांनी विलास घुलेंवर अंत्यसंस्कार। केजमध्ये सलग 53 तास मृतदेहासह आंदोलन। खासदार बजरंग सोनावणेंच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणातील सर्व 9 आरोपी गजाआड। आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर करणार। पुरवणी जबाबात बजरंग सोनावणेंच्या मुलाचंही नाव। तपासात तथ्य न आढळल्यास आता नाव वगळणार। मुंबईमध्ये लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितल्यानं तरुणाची चाकू भोसकून हत्या। चालत्या लोकलमध्ये मयंक लोहारचा मृत्यू। अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यानची ही धक्कादायक घटना। जालन्यात ठाकरेंच्या सेनेचं भीक मागो आंदोलन। फुटीर खासदारांविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक। जिल्हा प्रमुखासह शहर प्रमुखांनी खोके घेऊन भीक मागितली। कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करत निषेध। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 12,415 शासकीय कर्मचारी लाभार्थी। वसुलीची कारवाई सुरू। दरम्यान अपात्र लाभार्थ्यांनी सुमारे 165 कोटींचा लाभ घेतला। विधानसभेत हा मुद्दा उपस्थित। मुंबईसह उपनगरामध्ये आता पावसाचा धुमाकूळ। कुर्ला, किंग सर्कल, सायन्स, साकीनाका परिसरात पाणी साचलं तर वसई विरारसह नालासोपाऱ्यातील रस्तेही जलमय। सेंट्रल पार्क, नागीदास रोड यासह टाकीपाडा परिसरात गुडघ्याएवढं पाणी साचलं। पहिल्याच पावसामध्ये मुंबई तुंबली। वसई विरारसह दादरमध्ये झाड कोसळल्यामुळे वाहनांचं मोठं नुकसान। वाहतुकीवर सुद्धा परिणाम। विक्रोळीमध्ये संरक्षक भिंत कोसळली। सुदैवानं जीवितहानी नाही। जोरदार पावसामुळे ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी झाडांची पडझड। सरईमध्ये कारवर झाड कोसळलं तर दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या परिसरात एक झाड हॉटेलवर कोसळल्याची घटना। राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता। मुंबईसह पालघरला पावसाचा रेड अलर्ट। रायगड, सिंधुदुर्ग, साताऱ्याला येलो अलर्ट तर पुणे, पालघर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरमध्ये विजांसह वादळी पावसाचा इशारा। महापौर ऋतू तावडेंकडून मुंबईतील पावसाच्या स्थितीचा आढावा। मॅनहोल उघडे असल्याचं आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर थेट कारवाईचा इशारा। TV9 मराठीच्या बातमीनंतर अंधेरी सबवे बाहेरील उघड्या मॅनहोलला बॅरिकेटिंग। प्रशासनाकडून TV9च्या बातमीची दखल। अंधेरी सबवेमधील वाहतूक सध्या सुरळीत। मुसळधार पावसामुळे कोपरखेरणे आणि तुर्भेमधील रेल्वे रुळाखाली मोठं भगदाड। रुळाखालील खडी वाहून गेल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत। प्रवाशांना फटका। ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक संथ गतीनं। पावसामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम।